आणि यानंतर आता बातमी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसंदर्भातली आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच झाल्याचं कोर्टाने म्हटलंय। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आलाय। परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात सूर्यवंशींना मारहाण करण्यात आल्याचा या कोर्टाच्या अहवालामध्ये उल्लेख आहे। दरम्यान गोपनीय अहवाल राज्य मानव अधिकार आयोगासमोर आता सादर करण्यात आलेला आहे। आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना आता नोटिसा बजावून त्यांना उत्तर देण्याचे आदेश दिले। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात काय? सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटलंय। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार, अहवालात नमूद। सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणीमधील नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली। अहवालातून धक्कादायक बाब समोर। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर। आयोगाने देखील गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागवलंय। परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झाली आहे, वारंवार आम्ही तेच सांगत आहोत ना। पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे। गृह खातं जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे। आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही हे सांगतायत, पण ते खोटं बोलतायत आणि पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे। मग याच्यावरती आता कारवाई कोणावरती करायची? स्वतः गृहमंत्री प्रायश्चित घेणार आहेत का? अहवालावर सखोल चर्चा करून जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। थेट पोलिसांवरतीच ठपका जो आहे तो त्या अहवालात आहे। कारण पहिले सर्वप्रथम सखोल चौकशी करण्यात येईल आणि चौकशीनंतरच अंतिम निष्कर्षापर्यंत शासन पोहोचेल। पोलीस स्टेशनला मारहाण करण्यात आली आणि हा मुद्दा मी सरकारच्या पुढे त्या ठिकाणी मांडला होता। तर काय होतं की जे लोक सत्तेत आलेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या ताकदीने सत्तेत आलेले आहेत, त्यांना कुठेतरी आता असं वाटतं की आम्हाला कुणी हलवू शकत नाही। जसं ब्रह्मदेव आला तरी आम्हाला हलवू शकत नाही असं काही लोक म्हणतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अहंकार हा सत्तेतल्या काही लोकांमध्ये येतो आणि तोच अहंकार स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतो। लोक काय म्हणतात, विरोधक काय म्हणतात याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं, गोल उत्तर द्यायचं आणि माहितीला वेगळ्या पद्धतीने मांडून दिशाभूल करायचं, एवढंच काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। निश्चितच सरकारची भूमिका ज्या प्रकार कोणी दोषी आहे त्याला बेड्या टाकण्याची किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे। या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई होणार।